महायुति सरकार ने चुनाव के दौरान किसानों को ये वादा किया था कि 7/12 कोरा किया जाएगा, लेकिन अब उप मुख्यमंत्री अजित पवार ने बयान दिया है कि कर्ज माफी संभव नहीं है और किसानों को अपना कर्ज चुकाना होगा। इस बयान के बाद किसानों में नाराजगी फैल गई है। इसी को लेकर आज चिखली स्थित जिला केंद्रीय सहकारी बैंक के सामने किसानों ने प्रदर्शन करते हुए आंदोलन किया। नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस जे आहेत यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो 7/12 आहे तो आम्ही कोरा करणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांवरील जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही माफ करणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही। अनेक शेतकरी आता सध्या शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। अनेक शेतकऱ्यांकडे जे सोयाबीन यायला पाहिजे होतं ते सोयाबीन कमी प्रमाणात आमच्याकडे आलं। आम्ही पैसे भरायचे कसे असा प्रश्न आम्हाला सतावत असताना काल परवा आपलेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र पैसे भरायला सांगितले आहे। आमचा शेतकरी आता दुविधा मनस्थितीत आहे। सरकारमधील सत्ताधारी नेते जर एकीकडे मुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्यामुळे आज आम्ही चिखली येथील बँकेसमोर आंदोलन करीत आहोत। आज आम्ही या बँकेसमोरून एक नारा दिलेला आहे। फडणवीस साहेब म्हणतात 7/12 कोरा आणि अजितदादा म्हणतात पैसे भरा, हा नारा आम्ही इथून दिलेला आहे। आणि जोपर्यंत शासन कर्ज माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे पैसे भरणार नाही। ही खूणगाठ आम्ही बांधलेली आहे। ही खूणगाठ बांधायचं कारण एवढंच आहे, कारण जेव्हा आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असा शब्द राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी त्यावेळी दिला होता। त्यामुळे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही। आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा आणि शेतकऱ्यांना एकदाच कर्जमुक्त करा।